जयकुमार गोरेंनी सुषमा अंधारेंवर पलटवार केलाय। शेरो शायरीच्या माध्यमातून हा पलटवार करण्यात आलाय। मी कोणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही असं गोरेंनी म्हटलंय। मी कोणाच्या वाटेला जात नाही आणि माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी त्यांना सोडत नाही असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इशारा दिला। हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं। अंधारे ताई नसता मी पुन्हा एकदा सन्मान करतो। ताईंना ब्रीथिंग चुकीचं होते, ताईंनी माहिती घ्यावी। जयकुमार गोरेंना कोविडच्या कालखंडामध्ये एक अर्धा नाही 4000 कोविडच्या रुग्णांचा उपचार केला आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं। इंडिव्हिज्युअल मी माझ्या अकाउंट मधनं मी कर्ज काढून 3.5 कोटी रुपये मी कोविडच्या उपचारासाठी मी स्वतः खर्च केलेला आहे, त्याचं रेकॉर्ड आहे। जनगणनेचे काम महसूल प्रशासनाकडे असते असं बावनकुळेंनी म्हटलंय। त्यामुळे महसूल प्रशासन जनगणनेचे काम करेल असं बावनकुळेंनी म्हटलंय। महसूल प्रशासनाचे कर्मचारी जनगणनेसाठी घरोघरी जातील, नागरिकांनी जनगणनेमध्ये सहभागी व्हावे असं बावनकुळेंनी म्हटलंय। आपली नोंद जनगणनेतून सुटणार नाही याची काळजी घ्यावी असं बावनकुळेंनी म्हटलंय। यावेळी महत्त्वाचं काय आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ओबीसी जातनिहाय जनगणनेचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की जी जनतेची मागणी होती, ओबीसी 18 पगड जाती 12 बलुतेदार जनतेची मागणी होती की आम्हाला जातनिहाय जनगणना पाहिजे आहे, ही देशाची मागणी पूर्ण झाली। महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, युवांना, सर्व स्वयंसेवी संघटनांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमचं महसूल खातं प्रशासन या ठिकाणी घरोघरी येईलच, आपली भेट घेईलच, पण आपण मात्र जनगणनेचे सर्वांनी साक्षी व्हा। आपलं नाव जनगणनेत सुटून याची काळजी सर्वांनी घ्यावी। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवच्या एसपींना झापलंय। स्वातंत्र्य दिनी झालेल्या आंदोलनाच्या घटना म्हणजे फेल्युअर आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना यावेळी सुनावलं। स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सुरू असताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात एका पाठोपाठ 2 आंदोलने झाली, यामुळे पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला। तिकडे ओक्साबोक्सी भेटणार मी यांना बोलवून सांगितलं की तुम्ही 8 दिवसामध्ये तिचे पालक कोण असतील त्यांनी मला त्याचं डिटेल द्या, त्याचे पैसे मी यांना देतो। आणि हे फेल्युअर आहे तुमचं, आता ही जी घटना घडली फेल्युअर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।